सशस्त्र सेना ध्वज दिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात संपन्न झाला। सशस्त्र सेना ध्वज दिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात संपन्न झाला। यावर्षी सोलापूर जिल्ह्यासाठी शासनाने 1,72,00,000चे उद्दिष्ट दिले असून मागील वर्षीचे 126% उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्ह्याचे कौतुक करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्नल रणधीर सतीश, कमान अधिकारी 9 महाराष्ट्र बटालियन NCC यांनी भूषवले। तसेच लेफ्टनंट कर्नल शरद बाचर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप तडाखे, नालसा विधिज्ञ लक्ष्मण पाटील आणि माजी सैनिक संघटना अध्यक्ष अरुण कुमार तळीखेडे प्रमुख उपस्थित होते। शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी, अपंग सैनिक व निवृत्त जवानांच्या कल्याणकारी योजनांसाठी या निधीचा वापर होत असल्याचे कर्नल सतीश यांनी स्पष्ट करत सर्वांना योगदानाचे आवाहन केले। मेजर तुंगार यांनी ध्वज दिनाचे महत्त्व आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली। सोलापूर जिल्ह्याने 2024 मध्ये पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक निधी संकलन करून अव्वल स्थान मिळवल्याबद्दल 10 डिसेंबर रोजी मुंबई येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मेजर तुंगार यांचा सत्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली खानापुरे यांनी केले व आभार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजीव पवार यांनी मानले।